नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी आता प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आपण भाजपच्या शुभारंभानंतरच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत शेखरजी ओढणे, जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे. माजी आमदार पुरंदरचे संजयजी जगताप आहेत आणि आमदार योगेश टिळेकर हे देखील आहेत. तर आपण यांच्याशी विचारणार आहोत की नेमका सासवडच्या रणसंग्रामाबाबत भाजपचा तयारी काय आहे. अण्णा नमस्कार. काय त्या दिवशी तुम्ही फॉर्म ज्यावेळी उमेदवारांना दिले उमेदवारी अर्जासाठीचे AB फॉर्म, त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की सासवड नगर परिषदेवरती ठामपणे सांगताय की या वेळेला कमळ फुलणार. आता प्रचाराचा शुभारंभ झाला आहे, काय म्हणाले यावर? बघा, आता सासवड नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी आम्ही प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडतो. आत्ता अभिषेक करून भगवंताचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि ज्या दिवशी फॉर्म भरले त्या दिवशी सांगितलं की आम्ही 22-0ची लढाई जिंकू. दुर्दैवानं एक फॉर्मचा आमची गडबड झाली नाही, तर आजही शुभारंभाच्या दिवशी आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे. पुढची लढाई आम्ही इतक्या पद्धतशीरपणे या नगरीचे आणि या मतदारसंघाचे सुपुत्र ज्यांच्या नेतृत्वामध्ये सासवड शहराने आपली नवीन ओळख निर्माण केली, ज्या मातोश्रीच्या आशीर्वादानं या सासवड शहराचं नगराध्यक्षपद भूषवत असताना आनंदी काकींच्या माध्यमातून जो विकास घडलेला आहे आणि जगताप परिवाराचा जो सामाजिक सेवेचा वारसा सासवडकरांनी स्वीकारलेला आहे, त्याला पुढे घेऊन जात असताना राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं विश्वासातलं स्वप्न, विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सासवड नगरी सज्ज झालेली आहे आणि संजय जगताप साहेबांच्या नेतृत्वामध्ये 100% आम्ही सगळे उमेदवार विजयी होणार आहोत. आणि तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं असेल की आज महाराष्ट्रातल्या नगरपरिषदांच्या अर्ज माघारीचा दिवस असताना भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि सगळ्यात जास्त नगराध्यक्ष बिनविरोध होण्याची संधी भाजपला मतदारांनी दिलेली आहे. आणि म्हणून सासवड शहरसुद्धा याला मागे राहणार नाही. सासवडकर जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहील आणि पहिला नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावरचा आनंद काकींच्या रूपानं आम्ही पाहणार आहोत. हा विश्वास आज ग्रामदैवताच्या समोर आम्ही व्यक्त केलेला आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामदैवताला साकडं केलं की आमची सर्वांना ताकद देऊ की जगताप साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा पॅनल भारतीय जनता पक्षाचा कमळाचा आम्हाला जिंकून आणण्यासाठी शक्ती द्यावी, ही प्रार्थना आम्ही आज भगवंताला केलेली आहे.